मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? आणि असेच मजेत राहा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी ज्या ठिकाणी बसलो ते मागे एक वटवृक्ष आहे आणि वटवृक्षाच्या खाली मी बसलेलो आहे. हा आहे गवळदेव. गवळदेव म्हणजे श्रीकृष्ण. जे गुराखी असतात, जे गुरं चरायला या रानमाळावर येतात, त्या गुराख्यांचा हा देव असतो. म्हणजे दमून भागून आल्यानंतर या वटवृक्षाच्या बाजूला बसायचं, त्याच्या छायेखाली बसायचं, आराम करायचा आणि मग पुन्हा गुरं चरायला न्यायची. त्याचप्रमाणे इथे एक छोटंसं देवाची प्रतिमा आहे. त्या दरवर्षी त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम असतो, महाभोजन असतं. गावातली वाडीतली सगळे लोक इथे एकत्रित येऊन भोजन करतात आणि या देवाची पूजा केली जाते. तर कुठल्याही जनावराला इजा पोचू नये या दृष्टिकोनातनं या ठिकाणी गाराणी घातली जातात. तर हा आहे गवळदेव. मित्रांनो, आजचा व्लॉग हा थोडा स्पेशल आहे, कारण आज आपण जाणार आहोत ते गावठी बाजाराला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये हा गावठी बाजार भरवला जातो. जसं मालवण तालुका आहे, कुडाळ तालुका आहे, कणकवली आहे, वेंगुर्ला आहे, या सर्व ठिकाणी हा गावठी बाजार भरवला जातो. मालवण तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या आवारामध्ये हा गावठी बाजार भरवला जातो आणि दर गुरुवारी हा गावठी बाजार भरवला जातो. गावखेड्यात राहणाऱ्या लोकांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या आवारामध्ये हा गावठी बाजार भरवला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील म्हणजे गावखेड्यातील लोक गावठी वस्तू घेऊन, म्हणजेच गावठी अंडी, गावठी कोंबडी, गावठी तांदूळ, गावठी भाजीपाला, अशा प्रत्येक वेगवेगळ्या वस्तू घेऊन ही लोक इथे व्यापारासाठी येतात. आणि पंचायत समितीच्या आवारामध्ये मालवणमध्ये दर गुरुवारी हा बाजार भरवला जातो. तर पाहायला जाऊया आपण हा गावठी बाजार. मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत ते गावठी बाजाराच्या ठिकाणी. ज्या परिसरात हा गावठी बाजार भरवला जातो त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पिंपळपार ते सिंधुदुर्ग किल्ला जेटी या मधला जो रोड आहे त्या ठिकाणी एक पंचायत समितीचं ऑफिस आहे आणि या पंचायत समितीच्या कार्यालयाच्याच परिसरामध्ये हा गावठी बाजार भरवला जातो. सो मित्रांनो, या गावठी बाजारामध्ये आपली भेट झाली ते किरण गावडे यांच्याशी. चौके गावात राहणारे किरण गावडे आहेत आणि त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलचं नाव कसं? मालवणी धमाल. मालवणी धमाल हे त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मालवण तालुक्यातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ठिकाणी भजनं होतात ती सगळी भजनं तुम्हाला जर पुन्हा रिपीट टेलिकास्टमध्ये पाहिजे असेल तर ती त्यांच्या डबल बारी भजनं असतात. तर ती तुम्हाला त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मिळतील. आणि ते स्वतः त्यांची एक पोल्ट्री आहे आणि त्या पोल्ट्रीतल्या ज्या कोंबड्या आहेत, गावठी कोंबड्या स्पेशली, बरोबर ना, गावठी कोंबड्या त्या इथे विक्रीसाठी घेऊन आलेल्या आहेत. आणि तुम्ही जर आलात तर त्यांना देखील भेट द्या. त्यांच्याकडे प्युअर गावठी आहेत, गिरीराज आणि असं काही गावरान आहे त्यांच्याकडे. आणि व्यवस्थित चांगल्या दरात ते तुम्हाला कोंबडी देतील. तर दर गुरुवारी तुम्ही येता का? दर गुरुवारी येतात. तर ते दर गुरुवारी येतात. तर तुम्ही नक्की त्यांच्या एक स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू.
माझ्या बरोबर आहे ते स्वप्नील चौकेकर, जे चौके गावातनं या ठिकाणी गावठी बाजारामध्ये आपले विक्री करण्यासाठी. तर तुम्ही काय विक्रीसाठी आणलं या ठिकाणी? चुरमुरे लाडू आणले, चुरमुऱ्याचे नाचणी लाडू आयुर्वेदिक, डायबिटीससाठी नाचणी लाडू आणले, म्हणजे डायबिटीससाठी खास नाचणीचे लाडू त्यांनी आणलेले आहेत. आणि गावठी तांदळाचे, उकड्या तांदळाचे अच्छा, लाडू पण. गावठी तांदळाचे, उकड्या तांदळाचे आणि नाचणीचे लाडू ही त्यांची स्पेशालिटी आहे. आणि डायबिटीससाठी खास नाचणीचे लाडू आहेत या विक्रीसाठी आणलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे चुरमुऱ्याचे लाडू देखील त्यांनी आणलेले आहेत. तर तुम्ही नक्की यांच्या या स्टॉलला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला स्वादिष्ट लाडू या ठिकाणी मिळतील. धन्यवाद. आता आपल्या बरोबर आहे ते अजित चंद्रकांत प्रभू, जे आले आहेत काळसे गावातनं आणि त्यांनी विक्रीसाठी कलिंगड या ठिकाणी आणलेली आहेत. तर तुमची ही कलिंगडाची बाग एक्झॅक्ट आहे कुठे? म्हणजे आमची आता कलिंगडाची बाग आहे एक्झॅक्ट आहे कुणकावळ्यामध्ये. कुणकावळ्यातनं तुम्ही ही कलिंगड विक्रीसाठी आणता. आणि साधारण काय दर कुणकावळ्यामध्ये आम्ही एकत्र शेती करतो, 4 शेतकरी आहोत आम्ही एकत्र. मग फक्त कलिंगड करतो, भाजीपाला करतो. अच्छा, भाजीपाला पण आमच्याकडे चौघांकडे पण प्रत्येकाकडे वेगवेगळा असतो, फक्त कलिंगड हे पीक आहे ते एकत्र आम्ही करतो. अच्छा, आणि मग हा जो भाजीपाला आहे हा ह्या गावठी बाजारात येतो आणि इतर ठिकाणी पण जातो? खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे सेंद्रिय भाजीपाला आहे. अच्छा, सेंद्रिय भाजीपाला, जिथे कुठलाही केमिकल यूज न करता विदाऊट केमिकल हे भाजीपाला करतात. आणि त्यांचा भाजीपाला कुठून करता म्हणून? भाजीपाला कालशामध्ये करतो. अच्छा, मित्र आहे तो साळेल नांगर मठ मध्ये करतो. ओके. आणि एक गुरा मठ मध्ये करतो. अच्छा, आणि लोकांचा काय रिस्पॉन्स आहे इकडे गावठी बाजार? चांगला रिस्पॉन्स आहे, गावठी भाजीसाठी चांगला रिस्पॉन्स आहे. अच्छा, आणि इथे त्यांनी सेल लावलेला आहे ज्याच्यामध्ये कुठलाही कलिंगड घ्या 20 रुपये. तर हा त्यांचा एक 20 रुपयाचा कलिंगडाचा सेल आहे. तुम्ही नक्की अवश्य भेट द्या आणि त्यांच्याकडनं हे चांगलं गोड कलिंगड खरेदी करा. धन्यवाद. मित्रांनो, फायनली आलो आहोत ते आपण गावठी बाजाराच्या फ्रंट साईडला, म्हणजे पंचायत समिती कार्यालयाच्या पुढील बाजूला आलो आहोत. मालवण म्युन्सिपल काउन्सिल, मालवण नगरपालिकेच्या जे बाजूने जी गल्ली जाते त्या गल्लीमध्ये या पंचायत समितीचं कार्यालय आहे. आणि इथून या गावठी बाजाराला सुरुवात होते. ॲक्च्युली आपण एंटर केलं मागच्या साईडनी, पण इथून हे त्यांचं मूळ गेट आहे, मेन गेट आहे. आणि इथून तुम्ही एंटर व्हा आणि इथून मग मागच्या गेटने तुम्ही बाहेर पडा. नमस्कार, माझ्याबरोबर आहे आता विशाल धुरी आंबडोस या गावातनं खास गीर गाईचं ताक घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत. तर तुम्ही फक्त ताक विकता की दुधाची पण विक्री करता? दुधाची पण विक्री करतो सर. आता कसं की आता उन्हाळा चालू झाला आहे ना, त्याच्यामुळे लोकांना कसं थंडाव्यासाठी एक ताक म्हणून ते ताक विकतो, दही सुद्धा विकतो. अच्छा, आणि जर तुम्हाला जर कोणाला तुमच्याकडून जर दूध किंवा दही घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही दर गुरुवारी इथे भेटता की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ शकतो. या आठवडा बाजाराला मी दर गुरुवारी इथे असतोच मी. अच्छा, तर हे विशाल धुरी आंबडोस गावातनं आलेले व्यापारी आहेत आणि ते गीर गाईचं दूध आणि दही ह्याची देखील विक्री करतात. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईल. तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जे त्यांचे दर आहेत त्या ठरलेल्या दरामध्ये तुम्हाला उत्तम गीर गाईचं दूध मिळेल.
मित्रांनो, जर गुरुवारी तुम्ही मालवण तालुक्यात आला असाल किंवा मालवण शहरात आला असेल तर नक्की या गावठी बाजाराला भेट द्या. इथे तुम्हाला बऱ्याचशा गावठी वस्तू ज्या इतर ठिकाणी मिळत नाहीत त्या सगळ्या वस्तू या गावठी बाजारात तुम्हाला मिळू शकतात. तर तुम्ही नक्की अवश्य भेट द्या या गावठी बाजाराला. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.